जब देखा था हमने, हमें देखना है कैसे दिखता है वो। त्याच्या बरोबरचे सहकारी सांगतात, हुजूर उसके सामने मत जा हुजूर, लय भयानक आहे, आम्ही डोक्यापासून नखापर्यंत फाडलाय त्याला, पण एवढा बी हल्ला नाही, आमचा आदर्श पुष्प नाहीये, तो पुष्प काल्पनिक आहे गड्या, आमचा ओरिजिनल आदर्श जो झुकला नाही ना तो धर्मवीर शंभू राजा आहे, लक्ष नाही का, शंभू राजा आहे तो खरंच झुकला नाही, तो एवढा भी हल्ला नाही, एवढा भी हल्ला नहीं। हुजूर सच में भयानक है, अरे पर हमें देखना है कैसे दिखता है वो अब। हुजूर उसके सामने मी मत जाओ, एका झपक्यात उलटा करीन, महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर, फेल नाही गेला आजपर्यंत, ती लय भयानक आहे। आणि मग औरंगजेबाने बघितलं आणि संभाजी राजे सांगतात, हे औरंग्या, अरे क्या देख रहा है मेरे तरफ, हमारा तेज देख रहा है क्या? औरंगजेब म्हणतो, सच में छावा है छावा शेर का, अरे जैसा पुत्र। आपल्या सहकार्यांना औरंगजेब म्हणतो, हे निकम्मो, अरे जैसा पुत्र हमारे मुल्क में, हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता है क्या? हमारे में कोई ऐसा, देखो इसका तेज, हमने आंखें निकाल दी फिर भी नहीं झुकाई हमारे सामने, हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहे हम के मांगे हमारे सामने, हमने हाथ काट दिए, पैर काट दिए, फिर भी झुका नहीं हमारे सामने। इस जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता? अरे औरंग्या, तुझ्या जनान खाने में कसा जन्माला येईल शंभू राजा? धर्मवीर शंभू राजा जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा आणि ज्याचा वंश मुक्ती सजावा। कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं मरावं हे धर्मवीर शंभू राजांनी शिकवलं। सुवर्ण अक्षरात काळ लिहिला गेला, आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र असा उभा राहिला, आजपर्यंत महाराष्ट्राला कोणी माघार वडलं नाही आणि वडणार बी नाही। आणि म्हणून मला असं वाटतं, हे शौर्य पुढे चालायचं असेल तर हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम। आपली मुलं परमार्थात आणावी लागतील, तलवार घेऊन नाही, टाळ घेऊन उभी राहिली तरी धर्माचं काम। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। सज्जन हो, अतिशय सुंदर याही वर्षी नियोजन आहे, फक्त थोडा वेळ झालेला आहे, अजून 10 मिनिटं घेतो। जाऊ दे, घरी जाऊन बी लोक तशी टीव्हीच बघत बसतात, किंवा बाहेर जाऊन कोणीतरी तंबाखू मुळत बसणारे, थोड्या वेळ आपण 10-15 मिनिटं इथं नामस्मरणात व्यतीत करू। मलाही उद्या नागपूरला कीर्तन आहे, मला खऱ्या अर्थानं आता सकाळी पहाटे 5ला निघायचं, लांबचा प्रवास आहे। खऱ्या अर्थानं नामस्मरणात जो आनंद आहे ना, इथं सांगू का, इथं तसं इथं बसल्यानंतर कोणत्याहीच प्रकारची स्पर्धा उभी राहत नाही, आणि तसं पाहिलं गेलं तर राजकारणापेक्षा इकडेच लय राजकारण आहे, म्हणजे राजकारणात कमी राजकारण आहे, पण या बाजूला जास्त राजकारण आहे। इथं कीर्तनकार कीर्तनकाराचं पटणार नाही, गायकाचा गायकाची भांडणे, म्हणजे इथलं नाही सांगत, सांगतोय तशा पद्धतीनं। आणि फार म्हणजे काय झालंय माहिती का, एवढं स्पर्धात्मक युग उभं राहिले, याच्यासाठी आता समाजाला प्रबोधनाची गरज आहे, फार मोठी स्पर्धा उभी राहिली, आणि एवढी स्पर्धा उभी राहिली समाजात, प्रत्येकाला आपलं वर्चस्व निर्माण करायचं, प्रत्येकाला मी किती भारी आहे हे सांगायचं। आता आपला हा सप्ताह आहे, या ठिकाणी भरतप्पांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, त्यांनी सांगितलेलं, महाराज तुम्हाला तुळशीची माळ आणणार आहे, त्यांनी मला शब्द दिला होता आणि त्यांनी हा शब्द पूर्ण केला। मला असं वाटतं, जर त्यांनी मला तुळशीची माळ भेट दिली, याच्यापेक्षा हे सोन्याही पेक्षा मोठी भेटवस्तू, लक्ष दिलं आहे का, सोन्याच्याही पेक्षा भेटवस्तू मोठी, लक्ष दिलं आहे का, हे सांगायचं तात्पर्य कसं आहे। आणि मला अजून आनंद वाटतो या गोष्टीचा, इथली कोणीच माणसं मला नाव घ्यायला लावत नाहीत का, आपण मला फोन केला माझं नाव घ्या, अहो ही लई माणसं मोठी झाली विचाराने, आता आमचे सगळे कामठे महाराज, ही सगळीच मंडळी, सुतार महाराज, ही फार साधी माणसं आहेत खऱ्या अर्थानं, समाजात तळागाळापर्यंत ग्रासरूटला काम करणारी माणसं आहेत। आणि मी खरं सांगू का, समाजात काम करताना अनेक अडचणी येतात, अहो आम्हाला अडचणी येतात कीर्तन करताना, हे तर लोक एवढं सोपं नाही, तुमच्या मनात जात आली नाही, नाही तर काहींच्या मनात कीर्तनात बी जाती ती म्हणतात गड्या। आता मला सांगा, ज्या माऊली ज्ञानोबांनी जाती धर्माचा उल्लेखच केला नाही, ते म्हणतात जाणीव शानीव ज्ञानेपण सोडून जातीचा अभिमान, जो मज होई अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा। तुकोबाराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद ब्रह्मा मंगळ। मग मला सांगा, याता याती धर्म नाही विष्णुनाचा, यारे यारे लहान तोर सकळांशी येते आहे अधिकार, किती प्रमाण द्यावीत, पण या सगळ्या प्रमाणांना काही फाटा दिला, आणि ते म्हणतात गड्या मुसलमानांनी कुठे कीर्तन करायची, आता आम्ही काय आभाळातून पडलोय का कीर्तन करायची? बरं आता कशावली ठरवलं तुम्ही, आमच्या कपाळावर लिहिलंय का जाती कुठं? नाही ना, कुणाच्या कपाळावर लिहिलंय? आताचं वातावरण लय बसतंय, खरंच लय स्पर्धा आहे भयानक, कुणाचा बांगला चालला की कुणाच्या पोटात दुखणारची। हा लक्षात नाही का, माणसं हा फार दुसऱ्यांच्या दुःखामुळे माणसं, सुखामुळे माणसं दुःखी आहेत। तुमच्या लक्षात आलं का, लय मोठा विषय सांगतो तुम्हाला, एखाद्याच्या दुःखा, आता काय झालं आप्पा, मी इनोवा गाडी घेतली, एकाने मला फोन केला, म्हणले बा महाराज
इनोवा गाडी घेतली. म्हणलं घेतली गाड्या. म्हणले 30 लाखाची. म्हणलं घेतली. मग म्हणले कसं काय गणित जड जाईल. आता मी म्हणलो गाड्या हे अवघड झालं गणित. बरं फोन करून काय विचारते लोक काय सांगता येत नाही. हा मग काय झालं संतोष महाराज, तो फोन आला मला. आता गाडी घेतल्याचं अभिनंदन करायचं सोडून दिले आणि बाकीच्याच उठा रेटा काढतात. आता मला सांग, अहो आहेत असली प्रवृत्ती लई समाजात आहे. तुम्ही चांगलं केलं ना अजिबात चांगलं नाही म्हणणार. त्या येडपाट्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही जी आपल्याला नावं ठेवतात. ती काय असतं माहिती का, जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. जो जिवंत आहे त्यालाच लोक नावं ठेवणार आहेत. जी मेलेले मनाची आहेत त्यांना कोण नावं ठेवणार आहे, कोण त्यांची चर्चा करणार आहे. अरे चर्चा कोणाची बी होत नाही. त्याचं काम मोठं आहे, त्याची चर्चा होती, त्याच्या नावाची चर्चा होती आणि त्याच्या माघारे लोक बोलतात. हिंमत नाही समोर बोलण्याची कोणाची. लक्षात नाही का मी काय सांगतोय. हा बरं आता काय झालं संतोष भाऊ, गाडी घेतली. एकाने मला फोन केला, म्हणले महाराज इनोवा घेतली. म्हणलं घेतली. म्हणले जड जाईल. आता म्हणलं काय डोक्यावर घेऊन फिरायचे का जड जायला. नाही म्हणले तसं नाही महाराज, अहो 30 लाखाची गाडी आहे. मग म्हणले हप्त्यावर घेतली काय. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली. काय विचारते लोकांचा धडा नाही. आपण मी चांगली उत्तर द्यायची, उत्तर तयारच ठेवायची. एवढ्या बाबतीत महिला मंडळाला मी मानलं गड्या. ते बोलाय नाही ऐकत कुणाला. नाही 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 ते लई तुफान फटकेबाजी त्यांची. अहो तुमच्याकडे विलय स्पर्धा आहे. कुणी नटून टटून निघाली की लगेच 4 जणी बाहेर येतात. कुठे चालली असेल, आता 13व्याला चालली. जाती का ती बरं काय करायचं तुला, कुठं चालली. काय माहिती का, आपल्या घरासमोर 4 गाड्या आहेत याचं सुख माणसाला नाही. दुसऱ्यानी एक कशी घेतली ह्याचं दुःख लय त्याच्या मनात पेटते. लक्षात नाही का. आणि ज्याला इतरांना समाधानी बघून ज्याच्या मनात सुख प्राप्त होतं ना, जो समाधानी होतो ना, इतरांचं सुख बघून आपल्याला समाधान वाटलं ना, परमेश्वर आपल्या समाधानात अजून ऍडिशन करतो. लक्षात राही का, अजून प्लस करतो आपलं समाधान. काहीच कमी पडून देत नाही. ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं प्रारब्ध चांगलं आहे, हे पैसा प्रारब्ध सगळ्या गोष्टी प्रारब्धावर आहेत. लक्षात नाही का, सगळ्या गोष्टी धन असेल प्रतिष्ठा असेल सगळ्या गोष्टी. कुणाकडे जास्त पैसा आला त्याचं प्रारब्ध अनुकूल झालंय. असंच नाही कुणाकडे बी काय येत. काहीतरी वाडवडिलांची पुण्य असती, काहीतरी विषय असतो की त्याचं नाव मोठं आहे, त्याच्याकडे पैसा आहे. म्हणजे माझं एकट्याचं कुणाचं सांगत नाही, इथं कुणा बसल्याचं प्रत्येकाचं सांगतो. आणि सांगू का, प्रत्येकाचं प्रारब्ध अनुकूल होतं. आता इथं अशी माणसं बसती ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं नाही. काहीच नव्हतं जवळ, काहीच नव्हतं. प्रचंड संघर्ष होता. आधीची घर आठवणा छपराची होती, बंगले होते का आधी. आता काय, आता तुम्ही म्हणताल तो प्लॉट तुम्ही कॅशमध्ये घेऊ शकता गाड्या. आता दिवस बदलले का नाही, पण त्याच्यासाठी कष्ट करावं लागलं. दिवस रात्र माणसं झटलीत गाड्या. मग मला असं वाटतं सातत्यपूर्ण कष्ट आणि जीवनातला संयम हा माणसाला यश देत असतो. लक्षात राही का, यशच देतो. त्या माणसाला अपयश नाहीच आहे. हा मग सांगायचं तात्पर्य असे, सज्जनाव शिवरायांनी काय केलं, महाराजांचा एक एक पैलू जर आम्ही अभ्यासला तर बारीक पैलू पहा. हा इतिहास उभा करायला फार काळ मोठा गेलेला आहे. आणि मग मला असं वाटतं शिवराय आणि शंभूराजे कीर्तनात का सांगायचे, राजे काय देव होते का. हे बघा, शिवराय शंभूराजे देव होते का माहिती नाही, पण शिवराय आणि शंभूराजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहेत. राजे नसते तर मंदिरात देव शिल्लक राहिले नसते. बरं अजून याच्याही पुढे जाऊन बोलू का, तुम्ही तिथं बसले नसते ना हा पठ्ठे इथं उभा राहिला नसता. अवणार देव तलवारी ठेवल्या असते आपल्या. काय बोलणं करता गड्या. हा आणि तलवारी ठेवून तुम्हाला परवानगी ना आम्हाला देऊन दिली नसती कीर्तनाची इथं. आता मी परखड बोलणारा बघताय, मी काय घाबरतो का तवा. नाही नाही, मी अनेक ठिकाणी लय भयंकर ठिकाणी हे संतोष बाबा माझ्यासोबत असतात. महाराज कसल्या कसल्या भयानक एरियात कीर्तने केल्यात. तिकडं फारतो मी अफजल खान हैदराबादमध्ये, लय भयानक वातावरण आहे. एका झपक्यातच उडवलेला शिवरायांनी अफजल खान. खतरनाक. हा लय माणसं भयानक आहेत या महाराष्ट्रातली. हा महाराष्ट्रच आगीचा आहे. हा महाराष्ट्र याच्या नादाला जो जो लागला ना, महाराष्ट्राच्या नादाला जो जो लागला तो संपलाच गड्या. लक्षात नाही का, कारण की महाराष्ट्रात एकी जवळ फार मोठं आहे. म्हणून मला असं वाटतं जाती धर्माचं वातावरण थोडंसं थांबून खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एक येणं गरजेचं आहे. कारण की जात धर्म हा राजकारणाचा विषयच नाही आहे. लक्षात नाही का. आता काहींनी तो ठेवलाय. आणि एक सांगू का, शिवरायांनी काय केलं, मासाहेब जिजाऊंचं ऐकलं. मासाहेब सांगता शिवराय सगळ्यांना एकत्र कर मग स्वराज्य तुला मिळेल. तसं मिळणार नाही. 12व्या शतकात महाराष्ट्र संपला होता, काहीच राहिलं नव्हतं. 12व्या शतकातच महाराष्ट्राचं वलय सगळ्यात फार सुंदर होतं. कारण आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके यमृतातही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुपाळू करी. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा 12व्या शतकात वैभवशाली दिसत होता. पाना फुलांना बहर आला होता. सनई चौघडे वाजत होते. तुळशी वृंदावन बहरलेलं दिसत होतं. घरासमोर तुळशी होती, भगवा दिसत होता. आणि चहूबाजूने महाराष्ट्र वैभवशाली दिसत होता, गौरवशाली दिसत होता.
अरे शालू पांघरावा असा सौंदर्यवान महाराष्ट्र दिसत होता. पण गड्या कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि 12व्या शतकातच महाराष्ट्राला उतरती कळा लागली. पंढरपुरात वारकरी नाचत होते, धारकरी नाचत होते, पकवाजाचा आवाज, टाळांचा आवाज आणि खन 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 पकवाज टाळांचा आवाज येत होता आणि महाराष्ट्राला वैभव प्राप्त होत होतं. पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली. घरासमोर सडासमोर जण रांगोळी होती आणि हे सगळं सुंदर चाललेलं कार्य कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि मग महाराष्ट्राला उतरती कळा लागली. 8000 इस्लामिक सत्ता घेऊन अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर धावत आला. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. अरे एकटा नाही आला, अनेक 8000 इस्लामिक सत्ता भयंकर आणि खऱ्या अर्थानं याने महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटली. घरासमोरचं तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालं. मंदिरातले देव खाबारे मोकळे झाले. अरे कोण रोखणार हे वादळ? आणि भगवा झेंडा खाली उतरवला गेला. महाराष्ट्राचा अपमान झाला. दिवसा ढवळ्या किंचळण्याचा आवाज आला. अरे कोण रोखणार हे वादळ? दादा आता हे वादळ रोखायला एका वादळाची गरज होती आणि मग कुणीतरी जन्माला यावं याच्यासाठी कुणीतरी हाक मारण्याची गरज होती. आणि मग किमान 300 वर्ष महाराष्ट्राला वाट पाहावी लागली. आणि 300 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये भारुडाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून आवाज दिला. अरे काय चाललंय महाराष्ट्रात? दिवसा ढवळ्या महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. आया बहिणींची इज्जत तुटत गेली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र संपलेला आहे. तुळशी वृंदावन नष्ट झालंय. भगव्याचा रंग अंधुक झालाय आणि जो सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहतो तो सह्याद्री आज झुकल्यासारखा वाटतोय. तुला दार उघडावं लागल. आणि ऐक, आज जर तू दार उघडलं नाही तर महाराष्ट्र देस्ताना उधोय, अनर्थ घडेल. तुला दार उघडावं लागल. कोल्हापूरची महालक्ष्मी, आई तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी, अष्टविनायका, देवाच्या देवा महादेवा, अरे तुला दार उघडावं लागल. दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, 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 दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया गोंधळी गोंधळी नाभी अंगची गोंधळी 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 आम्ही अंगची गोंधळी 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 झाला आणि बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही, धाराशिव. अहमदनगर नाही, अहिल्यादेवी नगर आहे. औरंगाबाद नहीं, संभाजीनगर. भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभू राजाला मानावं लागेल. जर महाराष्ट्रात राहावं लागेल. बयन दार उघडलं, टाळ हळू वाजवायचा एकदम. धाराशिव जिल्हा, भूमपरांडा. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले. शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र व्हावा हिस्सा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजाम, मुघल, कुतुब, डच, फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसेल आणि पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकवल असा पुत्र जन्माला घाला. एखादं वाक्य आवडलं तर टाळी वाजवू शकता निश्चित त्या वाक्यासाठी. वर का कि तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. याद रखो, ये भूमि संतों की है.
मुलं कॉन्व्हेंटला जरूर असावीत, माझं असं म्हणणं नाही की नसावीत, चांगल्या शाळेत शिकावीत, पण ती सांता बनून नाही जावीत, तिथं संत म्हणून जावीत. आणि मग शाळेला एक वैभव निर्माण होईल की तो ये भूमी हिंदू की है. आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही अप्पा, पण मरताना आपण हिंदू म्हणून मरणार आहे ना, हे मरण आपल्याला जिवंत ठेवणार. अरे हा हिंदुस्तान कुणाचा आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. काय वर्चस्व निर्माण झालं, एकी जबान, संघटन आणि खऱ्या अर्थानं नियोजनबद्धता महाराष्ट्रात. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले भूम परांड्यामध्ये. आज तेज आई साहेबांचं जबरदस्त दिसत होतं. बरोबर चाललंय, जे चाललंय ते बरोबर चाललंय, अजिबात एक्स्ट्रा नको काहीच. मासाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. कोणीतरी येणार याची चाहूल आज महाराष्ट्राला लागली होती. आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता. ढसाढसा माणसं रडत होती आणि महाराष्ट्र संपल्यात जमा होता. कोणीतरी येणार याची चाहूल आई साहेबांना लागली. रामायण श्रवण केलं, भागवत श्रवण केलं. रामासारखा पुत्र जन्माला दे विठ्ठला, असा पुत्र जन्माला देना ज्याने कंस मारला असा कृष्ण जन्माला घाल. आणि मग काय होणार कुणास ठाऊक, काय होणार कुणास ठाऊक. चौथा महिना सुरू झाला आणि आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं. शिवनेरी हा सुरक्षितेच्या बाबतीत जबरदस्त गड, जिथं ऊन वारा पाऊस धारा जवळजवळ अशक्य आहे. महाराज साहेब सांगतात, महाराणी साहेब आपण शिवनेरीवर सुरक्षित आहात. 5 मिनिटं घेऊन अजून काय अडचण नाही. महाराणी साहेब आपण शिवनेरीवर सुरक्षित आहात. इथं तुमचा बालही बाका नाही होऊ शकत. इथं गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तुमची सेवा करायला आहे. लक्ष्मी म्हणती, आऊ साहेब काही जरी लागलं तरी कळवा, आम्ही हवं तुमच्या सेवेसाठी. हे लक्ष्मी, लक्ष्मी अशी केविलवादी नजरेने का पाहती माझ्याकडं? नाही आई, आज तुमचं तेज चेहऱ्याचं निराळं दिसतंय. आम्हाला असं वाटतंय कुणीतरी येणार आहे, कुणीतरी येण्याची चाहूल तुमचा चेहऱ्याचं तेज तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा देतोय. सांगा ना आई, काही खावशी वाटलंय का तुम्हाला? अरे लक्ष्मी, आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आजूबाजूने उभा आहे. आपल्या माता भगिनी किंचाळतायत आणि तू विचारतोय खावशी वाटतं का? अरे काहीच खायची इच्छा नाही राहिली आता. तसं नव आई साहेब, डोहाळे लागले, गर्भाधान संस्कार झालेत. डोहाळे डोहाळे महिला मंडळ, आंबट खायचे डोहाळे लागले असतील का जिजाऊ मासाहेबांना? का तिखट खायचे डोहाळे लागले असतील? का चटपटीत खायचे डोहाळे? का माती खायचे डोहाळे? माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येतं. आई साहेब सांगा ना, काय खाऊशी वाटतं, आम्ही आणतो. हे लक्ष्मी, अरे नाही लागले बाबा डोहाळे. आई लागले तुम्हाला डोहाळे, डोहाळे प्रत्येकाला लागतात. सांगा ना आई साहेब, अरे कशाचे डोहाळे लागले, आम्ही आणून देतो. हे लक्ष्मी, मला लागलेत मला डोहाळे. मला घोड्यावर बैसावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला सिंहावर बैसावंसं वाटतं, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावासं वाटतं. हे महाराष्ट्र भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले आणि डोहाळे लागले स्वराज्य निर्मितीचे. डोहाळे लागले स्वराज्य निर्मितीचे. आणि मग उभा राहिला महाराष्ट्र. जवळ आला दिवस, जो महाराष्ट्र हकंताने ज्या दिवसाची वाट पाहत होता, फाल्गुन वैद्य तृतीया. काही दिवसावर शिवजयंती येऊन ठेपलेली आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरात लिहिणारा दिवस होता. कारण सह्याद्री शिवनेरीकडे टक लावून बसला होता. कोणीतरी जन्माला येणार याची चाहूल आज शिवनेरी कदाचित देत होता. पाना फुलांना बहर आला. सनई चौघड्यांचा आवाज पुन्हा एकदा वाजत राहिला. जो महाराष्ट्र शांत झाला, इथं किलबिलाट सुरू झाला. आईसाहेब जिजाऊंना चांगल्या हाताच्या सोयीनी आणि निष्णात वैद्य या शेवटच्या क्षणाला. मासाहेब आपले डोळे का भरून आले? आई साहेब सांगतात, ए सोयीनींनो, कोणीतरी पोटात गरकन फिरतय आणि मला वाटतंय मुघलांच्या गर्दनी मुरगाळते का काय. मला असं माहितीये कोणीतरी जन्माला येणार आहे. रडल्या मासाहेब जिजाऊ पाहिल्यानं डोळ्यानं. अरे इथं पहार रोवलेली पुण्यात विध्वंस होईन उध्वंस होईन, कुणी पहार उचवेल, तुटलेली फुटलेली कवडी आणि चप्पल लावलेली. त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांनी उभा केलाय महाराष्ट्र. संपलं होतं, पुन्हा उद्ध्वस्त झालं होतं. आणि मग क्षण जवळ आला.
सह्याद्री शिवनेरीकडे वाट पाहून बसलेला आणि मग शिवनेरीतून आवाज झाला, शिवनेरीतून आवाज आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1630. आणि शिवनेरीतून आवाज झाला, रयतेसाठी रयतेसाठी आयुष्यभर तो जीवाशी खेळल आणि जीवाशी खेळून रयतेचं रक्षण करल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. आणि मग राजे 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 जन्माला आले, तळवे तळहात टेकत डाव्या घुडग्यानं रांगत. आणि मग शिवराय राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षी विवाह करण्याचा आईसाहेब जिजाऊंनी ठरवलं. शुभा आज तुझा विवाह करायचा आहे. राजे म्हणतात आई अरे काय बोलणं करते आई हे असं. शुभा वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झालाय. आपली 35 वर्षाची अजून बी रेंजला नाहीत, त्यांना कळानच काय करायचे आयुष्यात. ती कट्ट्या बसून ह्याच्या टपऱ्या मारण्यातच व्यस्त झाल्यात. राजांचा पहिला विवाह वयाच्या 10व्या वर्षी झाला. शुभा म्हणतो आई बरं आई अजून नवल सांगतो, एकूण 8 लग्न झालीत राजांची. हम दो हमारे दो हे शिकायचं काम आहे राजांकडून. राजे मासाहेब सांगतात शुभा याला राजकारण म्हणतात. जर धर्म सत्ता हातात पाहिजे असेल तर आधी राजसत्ता मिळवावी लागते शुभा. राजे म्हणतात आई कळलं नाही, अरे जाधव घराणं आपले या घराण्यातली कन्या केली ना परत आयुष्यात जाधव घरानं फितुरी करणार नाही. ही सोयरीक जुळली की जाधव घरानं तुझं शुभा, मोहिते घरानं तुझं, निंबाळकर तुझे, गायकवाड तुझे, मोरे तुझे, हे सगळी घराणी 8 एकत्र केली. 8 घराण्यातली एक एक कन्या केली. राजा म्हणतो आई म्हणती शुभा याला राजकारण म्हणतात. आता कोणीच कुठं जात नाही, ना मुघलांकडे जाणार ना आदिलांकडे. ही सगळी माणसं एकनिष्ठ राहणार शेवटपर्यंत स्वराज्याची, कारण ही माणसं आता नात्यात अडकून गेली. राजा म्हणतो आई मानलं तुला गड्या, हेच खरं राजकारण. आणि हे खरं राजकारण उभं केलं तर महाराजांचा पहिला विवाह हा निंबाळकर घराण्यात झालेला आहे. मुधोजी निंबाळकर उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी कन्येला गडावर घेऊन आले. मुधोजी सांगतात आई चुकलंय का आमचं काय. नाही मासाहेब सांगतात मुधोजी कुठेही तुमची कन्या. मुधोजी निंबाळकरांची कन्या सोबत आली, मात्र तुरुतुरु चालत तिथं बाहेर गेली जिथं राजे तलवार शिकतायत चालवतायत. अशी पाहत बसली तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई. धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब महाराणी सईबाईंची नजर पाहिली. सईबाई परत फिरल्या, थोडासा आवाज ठेवा मला. सईबाई परत फिरल्या आणि तुरुतुरु चालत मासाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुधोजी सांगतात हे सई राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, मुजरा कर. सई म्हणते आऊ साहेब चुकलंय आमचं, हे खरं आहे, पण ते बाहेर तलवार चालवतायत ना, आम्हाला असं वाटतंय ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. सईबाईंना कळलं आधी की महाराज छत्रपती होणार आहेत. मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. मुधोजी कन्या आवडली बरं का तुमची आम्हाला, काहीच नका देऊ. मुधोजी म्हणतात काय देऊ मासाहेब, काहीच नका देऊ. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, फक्त निष्ठा द्या आणि शेवटपर्यंत स्वराज्याशी एक निष्ठ राहा. बास या परी निंबाळकर घरानं तुम्ही काहीच नका देऊ हुंड्यात. शिवरायांना समोर उभं केलं. महाराणी सईबाई समोर उभ्या आहेत आणि मासाहेब सांगतात हे शुभा तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहीन ही सईवक. तुझ्या प्रत्येक संघर्षात तुला साथ दिली. कितीतरी डगमगला संसार तरी परत उभारी देण्याचं काम ही सई करेल. सईला एकटं सोडू नको शोभा. राजे म्हणतात आई म्हणते शोभा अरे आम्ही नाही ओळखलं रे तू छत्रपती होणार, पण सईला कळलं तू छत्रपती होणार आहेस. महासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. खरं सांगू का, आईवर बोलणं आणि वडिलांवर आम्ही या दोन्ही विषयांवर पण बोलतो, पण कोणी पत्नीवर पण बोलत नाही. ते पत्नीवर बी बोललं पाहिजे गड्या. ती सगळं सोडून आली, तिची श्रीमंती घराची सोडून आली आमच्यासाठी. काहीच नव्हतं आमच्याकडे. आमच्या प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येक क्षणात ती आमच्यासाठी उभी राहिली गड्या. पहा तुम्ही, काही नव्हता संसार उभा राहा. तिने तो नेटानं संसार उभा केला. अतिशय संघर्षाचा काळ, प्रतिकूल काळ, ज्या काळात असं वाटलं गड्या संपलं आयुष्य, त्या काळातही खांद्याला खांदा लावून उभी राहिली. आणि मग मला सांगा, अशा रणरागिणी उभ्या होत्या ना, म्हणून पुरुषांचा संसार एकदम भारी झालेला आहे. लक्षात नाही का, चांगला नेटाचा संसार झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं हे क्रेडिट त्यांना जातं गड्या. पण आता काय झालं, तुम्ही एवढा त्याग केल्यामुळे सगळ्या चाव्या तुमच्याकडे येतात. अंतकरण दाटून आलं आणि हृदय भरून आलं आणि महाराणी सईबाईंनी खऱ्या अर्थानं हा विवाह झाला.
पण महाराणी सईबाई ती दुर्दैवी आई आहे की शंभूराजे 2.25 वर्षाचे होते आणि सईबाई निघून गेल्या. आता खरंच 2 मिनिटं राहिलीत बरं, याच्या पुढे घेत नाही. 11:30 वाजले असतील कदाचित, मला वाटते का पुढे गेलं आज म्हणून तर गड्याला नाही घालून आलो. हे आपलं घरातलं कीर्तन आहे त्यामुळे काय होतं इथं टायमिंगचं हे नाही आहे. मला माहिती आहे तुमचे पाय दुखणार आहेत, माझे बी दुखणार आहेत उभं राहून, माझा बी घासा बसणार आहे, उद्या मला परत कीर्तन आहे. सज्जनावर सांगायचं तात्पर्य काय माहिती का, हा मुद्दा लय महत्वाचा होता आमच्यासाठी. या कीर्तनातून 5 जरी मुलांना वाटलं ना काहीतरी परिवर्तन घडावं आयुष्यात, तरी कीर्तन यशस्वी आहे. फार मोठा बदल आम्ही करू शकत नाही गड्या, पण थोडा थोडा बदल आम्ही उभा करू शकतो. 2.25 वर्षाचे शंभूराजे महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. पण अजून सांगू, सईबाई ती दुर्दैवी आई होती जी बाळाला दूध नाही पाजू शकली, नाही दूध पाजता आलं बाळाला. शेवटपर्यंत सईच्या मनात ती खंत होती. राजा सांगतात, हे सई, आई साहेब जिजाऊ उभ्या नाहीत, मी एकटाच तुझ्या सोबत, आता सांग ना काय खंत राहिली का ग आयुष्यात. सई म्हणती, महाराज साहेब, माझ्या शंभूराजाला माझ्या हातावर द्या हो, 2.25 वर्षाचा आहे, पण मला त्याला दूध पाजायची इच्छा आहे. कापूरवळ, पुणे जिल्हा कापूरवळ, धाराऊ मातांनी दूध पाजलं शंभूराजांना. कोणी धासावत नव्हतं पुढे यायला. धाराऊ म्हणती, मी पाजते दूध. महासाहेब जिजाऊ म्हणल्या, धाराऊ अरे कसं काय काळीच झालं. धाराऊ माता म्हणती, शंभूराजांना दूध पाजणं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं असा सर्जा होता जगाच्या पाठीवर. अंतकरण दाटून आलं होतं. महासाहेब जिजाऊंनी हे हृदय हिळवून टाकलं. सईबाई म्हणती, महाराणी सईबाईंनी सांगितलं, राज आपण महाराज आहात, आमची एकच इच्छा आहे, माझ्या शंभूराजाला ऊन वारा पाऊस झाला लागून देऊ नका. जसं मी काळजाच्या परी जपलं ना, आता शंभूराजा तुमच्या हातात देऊन जाणार आहे. पण खरं सांगू का राज, मला याच्यात एक नवल वाटतं महाराज साहेब. मला असं वाटतं, ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग छावा असतं, छावा आहे आपला सर्जा. आईने वळखलेलं, आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आईला आधीच कळलं सर्जा काय होणार आहे. आणि खरंच आहे ना, तो शंभूराजे तसेच होते गड्या, तसं जीवन होतं, व्यक्ती तसा होता, अंतकरण दाटून आलं होतं. पण महाराणी सईबाईंनी हा शेवटचा श्वास घेतला, डोळे मिटले. महाराज साहेबांना खऱ्या अर्थानं फार वाईट वाटलं. आणि खरं सांगू का, हे आईचं वात्सल्य शंभूराजांच्या जीवनातलं संपलं होतं. मी परत कधी ज्यावेळेस मी पुन्हा येईन तर मी कधीतरी नवीन अजून विषय घेऊन येईन. आईचं काळीच वेगळं आहे. मी दौंडला कीर्तन केलं त्या दिवशी, एक लेक उठली, तिने माझ्या खिशातच चिठ्ठी टाकली डायरेक्ट जाता जाता. मला म्हणली, महाराज 10 मिनिटं राहिली, तेवढं चिठ्ठीतला 1 मिनिटाचा विषय घ्या. म्हणलं काय झालं बाई. ती म्हणली, माझी आई नाही राहिली हो, पण वानवळा देणारी आई तुम्ही सांगा महाराज एकदा. तुम्ही युट्यूबला सांगितलं कीर्तन, आम्ही ऐकलं, इथं बसलेल्या सगळ्यांची आई वानवळा देणारी आहे. वानवळा शब्द इकडल्याचे लगेच कळला असेल तुम्हाला. आम्ही 80 वर्षाची आजी बघितली, 60 वर्षाची पोरगी. मला वाटलं या बहिणीचे दोघी. जवळ गेल्यावर कळलं ही माय आणि लेकी. माईने हात फिरवला लेकीच्या तोंडावर. आईला म्हणलं, आई लई लगबग तुझी, घरात जाती तांदूळाची गोण गाडीत टाकते. अरे लई श्रीमंत आहे तुझा जावाई, काय कमी आहे त्याला, जो म्हणीन तो तांदूळ घेऊन जाता जाता. ती म्हणते, तसं नव महाराज, तुम्हाला तरी कळलं पाहिजे. पोरगी म्हणते, अहो महाराज तेच सांगते आईला, पण काय तिचं चैनच पडत नाही. लेकरांसाठी काय करू, माझ्यासाठी काय करू, नुसती उलगाल होती तिच्या जीवाची. महाराज म्हणली, आई म्हणली, महाराज तसं नव, आता तो लय श्रीमंत असन जावाई आमचा, लय श्रीमंती असन हिच्या घरी, पण ही तांदळाची गोण का टाकली माहिती का, आता घरी जाऊन भात करेल आणि पहिला घास तोंडात घालेल ना, आणि मग तिला आईची आठवण येईल. ज्या दिवशी तिची आई जाईल ना, ज्या दिवशी तिची आई जाईल ना, ही वानवळा देणारी म्हातारी घरात नसेल. विचारा इथं बसलेल्या लेकींना, आज मी या लेकी गेल्यानंतर म्हातारी वानवळा देते. तिची परिस्थिती कशी का असना, पण तिने दिलेल्या वानवळ्यात प्रेम मात्र मोठं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीने प्रीती. महाराणी सईबाई निघून गेल्या, अंतकरण दाटून आलं, स्वराज्य उभं राहिलं. दुसरा विवाह मोहिते निंबाळकर घराणं मोहिते घराण्यात झाला. हे या महाराष्ट्राचा वाघ सरनोबात हंबीराव मोहिते ते मोहिते घराणं. आणि मग ही 8 विवाह तुमच्या समोर ठेवायचे नव्हते, फक्त एवढंच सांगायचं होतं, ही माणसं निराळी उभी राहिली. सरनोबत हंबीराव मोहिते लय जबरदस्त, लय भयानक. आता खरंच 60 सेकंद राहिल्यात. पण तुम्हाला माहिती आहे का, शंभूराजे का पकडले गेले, आपल्या माणसांनी फसवले म्हणून पकडले गेलेत. आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलेलं नाही, कधीच नाही, नाही नाही, अजिबात नाही. तुम्हाला सांगतो लय भयानक. त्यातल्या त्यात थोडं गावकीतून बावकीतून बाजूलाच राहिलं पाहिजे माणसाने, तरच त्याची प्रगती आहे. नाही तर अवघड आहे. म्हणजे गावकीचं प्रेम आहेच, पण थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे. त्यातल्या त्यात लक्ष देऊन ऐका, मला काय सांगायचे. काय होतं माहितीये का, तुम्ही यशस्वी झाले ना, तुम्हाला वाटतंय मग आपल्या यशात लय हसतोय, पण नाही नाही, त्याच्या मनात दुःख आहे तुमच्याविषयी.
ऐका ऐका, मला काय सांगायचे, शंभूराजांना पकडून दिलं गणोजीनं, सख्खा मेवना होता, डोळ्यात पाणी होतं. आई, डोक्यापासून फाडलेला शंभूराजांना एकही असा अवयव ठेवला नव्हता जिथं जखमा झाल्या नव्हत्या. आणि मग असा उभा होता सर्जा, हे डोक्यापासून नखापर्यंत फाडलेला, उंटाला धरून फरफटत नेलेला, 20 फुटावनी साखळदंड टाकले, करकर वाजत होते, असा सर्जा डोळे फाडून बघत होता. कवी म्हणतो, राजे अरे एकदा सवत नाही तुम्हाला हात लावायला माणसं. राजा सांगतात, कवी एक युद्ध नाही अर्धा आजपर्यंत. त्या सैतानानी या गणोजीला सांग, या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर, सगळे गड किल्ले तुला दिले असते, फक्त एकदा बोलला पाहिजे होतास, पण औरंगजेबाच्या हातात नव्हतं द्यायला पाहिजे. अरे 7 वर्षाचा होता तेव्हा बघितलं होतं औरंग्याकडं कुणाची मजाल नव्हती. माझ्या बापाचा शिवरायांचा अपमान झाला, मला सहन नाही झालं, आणि असा 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 उभा राहिलो होता औरंगजेबाच्या समोर. आणि मग औरंगजेब म्हणतो, ए शंभू राजे, तुझे हाथी दिया जाए, कैसे ले जाएगा हाथी, हाती ओढून नेईल म्हणला, खींच के ले जाएगे, लेकिन जाएगा जरूर. महाराष्ट्रातले किल्ले नाही नेऊ शकत औरंग्या, तू कसे नेशील, ओढून नेशील का. कराडला होता सर्जा. आणि मग अंतकरण दाटून आलं. हा शेवटचा प्रसंग का सांगितला माहितीये का, आपली माणसं मोठी करा, एकच वाक्य लय महत्वाचं या प्रसंगातलं, मगच आपण मोठं होतो, हे सांगायचं तात्पर्य होतं. डोक्यापासून लाखापर्यंत फाडलं होतं बरं का संतोष महाराज. हळदी लावायला ही आई पाहिजे होती तिथं, लेप लावायला. या सैतानाने या जखमेत मिठाचं पाणी ओतलं होतं. तडफडला नसेल का हो देव, पाण्यातून मासा बाहेर काढावा असा तडफडत असेल, पण सर्जा एवढा बी हल्ला नाही. औरंगजेब म्हणतो 7 साल का था. आणि म्हणून सज्जन हो, झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणी समर्पित करतो, अर्पण करतो. बोलताना काही चुकलं असेल, वाणीतून एखादा शब्द गेला असेल, किंवा जास्त वेळ घेतला असेल, काटे माऊली काय ओव्हर टाईमचे पैसे देणार नाहीत आम्हाला. हा, माऊलींचं लय प्रेमी बरं का, लय नुसती तळमळ. अहो, शिवनेरीचा सप्ताह म्हणजे अख्या महाराष्ट्रात नेला त्यांनी. हे चॅनल काय साधं नाही, वारकरी गोडवा चॅनल लय मोठा आहे महाराष्ट्रातला, अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन दिसणार. त्यांना वाटतं आमची सगळी लोक दिसावीत, त्यांनी बी सगळी लोक कॅप्चर केली. म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्यांचा अंतकरणातून धन्यवाद. झालेली सेवा परमात्म्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली. फक्त काय झालंय, आमचे शिवापूरचे माझे 3 मित्र आलेत या ठिकाणी, चार्टर अकाउंटंट सनी बारमुख, उद्योजक गणेश रोकडे, आणि दुसरे उद्योजक आमचे तेजस पोखरकर, गाडा मालक, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. शिवापूर वर्णी मंडळी या ठिकाणी आले, त्यांचं धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.